नमस्कार. मी डॉक्टर सुरेश माने, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मानसशास्त्रीय समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन विभागांतर्गत या वेबिनारमध्ये क्रीडा क्षेत्रातील विविध संधी या विषयावरती मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे सन्माननीय संचालक राहुलजी रेखावार साहेब, सहसंचालक ओक मॅडम, त्याचबरोबर उपसंचालिका आणि या विभागाच्या प्रमुख सन्माननीय डॉक्टर कमलादेवी आवटी मॅडम, या विभागाच्या प्रमुख गायकवाड मॅडम, त्याचबरोबर अधिव्याख्याता दीपाली जोगदन मॅडम, तसेच विषय सहाय्यक श्री सातपुते सर आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सन्माननीय राजेंद्र कांबळे साहेब, सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता आणि महाराष्ट्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, आज आपण क्रीडा क्षेत्रातील विविध संधी या विषयाअंतर्गत या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी या जिल्ह्यातील सन्माननीय श्री संदेश तात्या तुळसलकर सर, की जे क्रीडा शिक्षक आहेत आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे, ते अर्जुनराव राणे विद्यालय, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांना या महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्षेत्राअंतर्गत चालणाऱ्या विविध ॲक्टिव्हिटी अंतर्गत विविध पुरस्कार मिळालेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं त्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल क्रीडारत्न नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अलबरकत सोशल कमिटी उंबर्डे यांच्याकडून त्यांना पुरस्कार प्राप्त आहे 2022. त्याशिवाय सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 प्राप्त आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 21वी खुली राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा मुंबई या ठिकाणी अधिकारी म्हणून ते सहभागी झाले होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार 2023 प्राप्त आहे. आणि अशा या महनीय, ज्ञानी असणाऱ्या, या क्षेत्रामध्ये प्रभुत्व प्राप्त केलेल्या अशा तुळसलकर सरांच्याकडून आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. मी सन्माननीय सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांचं परिषदेच्या आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आयोजित करिअर मार्गदर्शन वेबिनारमध्ये मी श्री संदेश तात्या तुळसलकर, अर्जुनराव राणे विद्यालय, वैभववाडी या ठिकाणी आजच्या या वेबिनारमध्ये उपस्थित सर्वांचे स्वागत करतो. आज मी क्रीडा क्षेत्रातील विविध संधी या विषयावरती विचार मांडणार आहे. आजच्या या वेबिनारासाठी डाएटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे साहेब, मार्गदर्शन व समुपदेशन विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश माने साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी मॅडम, डाएटचे सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता, माध्यमिक, उच्च माध्यमिक प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचे पुनश्च एकदा त्या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रहो, आज या ठिकाणी सर्वांसमोर 10वी 12वी नंतर पुढे काय हा यक्ष प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसमोर असतो आणि विद्यार्थ्यांना मनामध्ये भीती असते की आता मी पुढे काय करू. तर या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना काही काळजी करण्याची गरज नाही आहे किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. विद्यार्थी मित्रहो, आपल्या समोर एक असं क्षेत्र आहे ते म्हणजे क्रीडा क्षेत्र. क्रीडा क्षेत्र हे खूप विस्तारलेलं आहे, परंतु त्याची माहिती आपणाला या ठिकाणी उपलब्ध नाही. पूर्वी क्रीडा क्षेत्र
क्रीडा हे केवळ शारीरिक व्यायामाचं माध्यम मानलं जात असे, परंतु आजच्या काळात क्रीडा हे एक खेळासाठी करिअर क्षेत्र या ठिकाणी बनलेलं आहे. शालेय जीवनामध्ये खेळामध्ये रस घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज अनेक संधी खुल्या झालेल्या आहेत. आता या ठिकाणी संधी कोणत्या आहेत, तर क्रीडा क्षेत्रातील संधी, क्रीडा क्षेत्र हे आज केवळ खेळापुरते मर्यादित राहिलेलं नाही, तर त्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जर एखाद्याला खेळात आवड, कौशल्य आणि चिकाटी असेल तर तो या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रथमतः या ठिकाणी पहिलं क्षेत्र जर असेल तर या ठिकाणी खेळाडू म्हणून या ठिकाणी आपण करिअर करू शकतो. तर खेळाडू म्हणजे काय, तर क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस यासारख्या खेळांमध्ये व्यावसायिक खेळाडू होण्याची आपल्याला संधी असते आणि या संधीमधून आपण वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो. दुसरं या ठिकाणी आपल्याला करिअरचं क्षेत्र आहे खेळामध्ये, ते म्हणजे कोच किंवा प्रशिक्षक. आपण या ठिकाणी एखाद्या विशिष्ट खेळामध्ये जर पारंगत असू तर प्रशिक्षक आपण होऊ शकतो. शाळा, महाविद्यालये, क्लब्स आणि क्रीडा अकॅडमीमध्ये कोचिंगची या ठिकाणी संधी असते. यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्याला तिसरी जी संधी आहे ती म्हणजे क्रीडा पत्रकारिता. तुम्ही पाहता, आपण आज टीव्हीवरती जी मॅचेस क्रिकेट वगैरे पाहतो किंवा कबड्डी, प्रो कबड्डी असेल पाहतो, तुम्हाला त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्राशी संबंधित बातम्या, मुलाखती, विश्लेषण, समालोचन या ठिकाणी करण्याची संधी किंवा त्या ठिकाणी क्रीडा पत्रकारितेमध्ये लिहिणं किंवा रिपोर्ट करणं, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र आणि डिजिटल मीडियातून या ठिकाणी मोठमोठ्या संधी आपल्याला या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत. चौथी संधी आहे ती स्पोर्ट्स मॅनेजमेंट. आणि या स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये स्पर्धांचं आयोजन, खेळाडूंचे व्यवस्थापन, बँडिंग व प्रायोजक शोधणं इत्यादी गोष्टी प्रशिक्षित मॅनेजरची या ठिकाणी गरज असते. आपल्याला माहित नाही आहे की परंतु आपण स्पोर्ट्स मॅनेजमेंट जर कोर्स केला किंवा जर त्या ठिकाणी आपण ते मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला ह्या संधी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर पाचवं जे आहे या ठिकाणी संधी ती फिटनेस ट्रेनर आणि फिजिओथेरपिस्ट. खेळाडूंच्या फिटनेससाठी किंवा दुखापतीनंतर पुनर्वसनासाठी तज्ञांची गरज असते आणि या क्षेत्रामध्ये व्यावसायिक प्रमाणपत्र व प्रशिक्षण आवश्यक आहे. त्याचबरोबर सहावं जे क्षेत्र आहे त्यामध्ये या ठिकाणी रेफरी किंवा अंपायर आपण म्हणतो, तर ते क्षेत्र आहे त्यामध्ये खेळामधील नियमांची अंमलबजावणी करणारी भूमिका. त्यासाठी विशेष प्रशिक्षण व मान्यता आवश्यक असते आणि त्यामुळे जर परीक्षा आपण उत्तीर्ण झालो तर आपल्याला अंपायरगिरी एखाद्या खेळामध्ये, मग तो कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल किंवा अन्य कोणताही गेम असेल, या ठिकाणी आपण रेफरी म्हणजे अंपायर म्हणून या ठिकाणी काम पाहू शकतो. त्याचबरोबर पुढचा जे आहे जे आपल्याला एक संधी आहे ती म्हणजे या ठिकाणी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट. स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे खेळाडूंना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे. आता मानसिकदृष्ट्या सक्षम म्हणजे काय, तर काही खेळाडू सुरुवात करतात आपल्या खेळाला आणि एखाद्या हारजीत कुठेतरी हरण्याचे आपल्याला 1-2-3 वेळा हरणं, तो स्वतः त्या ठिकाणी अपयश आलं की त्या ठिकाणी तो मानसिक खच्चीकरण होतं आणि तो साईटला जातो आणि मानसिकदृष्ट्या तो अपंग बनतो. मग त्याला सक्षम करण्यासाठी स्पोर्ट्स सायकोलॉजीची या ठिकाणी गरज असते आणि त्यामुळे त्या खेळाडूला या ठिकाणी तणाव व्यवस्थापन आणि या ठिकाणी त्याची प्रेरणा वाढवण्यासाठी हे काम स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट हा करत असतो. त्याचबरोबर सर्वांना माहित आहे की या ठिकाणी स्पोर्ट टीचर म्हणजे क्रीडा शिक्षक, फिजिकल एज्युकेशन टीचर ची प्रत्येक शाळांमध्ये गरज आहे आणि त्या ठिकाणी तो कोर्स जर आपण बीपीएड असेल, एमपीएड असेल जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळते. त्यानंतर पुढील या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते म्हणजे क्रीडा वस्त्र व उपकरण डिझायनर उत्पादक. सध्याचा जमाना असा आहे की या ठिकाणी आपल्याला वस्त्र वेगवेगळ्या डिझाईन्स जर आपण उपलब्ध केल्या तर या ठिकाणी क्रीडा सामग्री डिझाईन करणं
आणि ती तयार करून आज एवढं मार्केटिंग आहे की प्रत्येक खेळाडू असेल किंवा प्रत्येक संघ असेल या ठिकाणी स्पोर्ट किट घातल्याशिवाय त्या ठिकाणी आपण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे या ठिकाणी मोठा स्कोप जो आहे तो सध्याच्या घडी या ठिकाणी क्रीडा आणि वस्त्र व उपकरण डिझाईनला या ठिकाणी जास्त स्कोप आहे. तरी ही देखील संधी खूप मोठी आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आज अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावरती भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि ते उज्ज्वल करण्यामध्ये जर नाव घ्यायचं असेल तर म्हणजे सचिन तेंडुलकर, विराट कोहली, PV सिद्धू, नीरज चोप्रा, मेरी कोम आणि अजून बरेच असे खेळाडू आहेत की यांचा आदर्श घेऊन आपण जर खेळामध्ये जर सराव, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर अशी शिखरं आपण मोठमोठी गाठू शकतो. याचबरोबर आपणाला जास्तीत महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हा विषय जो अत्यंत महत्वाचा आहे. ते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी योगदान देतो. शारीरिक शिक्षणाचे अनेक फायदे या ठिकाणी आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं त्याचं योगदान आहे. आज आपण पाहिलं असेल की यामध्ये पहिला जो या ठिकाणी मुद्दा आहे तो म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती. तर नियमित व्यायामामुळे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहतं. यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि हृदयविकार, मधुमेह आणि इतर आजारांचा धोका कमी होतो. आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या काळापासून किंवा कोरोनाच्या काळामध्ये की जे शरीराने तंदुरुस्त होते त्यांनी या कोरोनावरती मात केली आणि म्हणून या क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयावरती तुम्ही जास्त या ठिकाणी महत्व दिलं पाहिजे किंवा महत्व वाढलं पाहिजे. कारण शरीर जर तंदुरुस्त असेल तर आपण जगाच्या पाठीवर काही करू शकतो. त्यानंतर दुसरा त्यामध्ये मुद्दा आहे मानसिक आरोग्य. आता या आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयामुळे मानसिक आरोग्य व्यायामामुळे शरीर एंडोर्फिन्स निर्मिती होते आणि ज्यामुळे आनंदाची भावना येते आणि ताणतणाव कमी होतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक शांती मिळते. म्हणजे खेळाला एवढं महत्व आहे, क्रीडेला एवढं महत्व आहे की त्यातून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतात. तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये तो सामाजिक कौशल्य. या शारीरिक शिक्षणामुळे गटात काम करण्याची आणि एकत्र खेळण्याची सवय लागते. तो विद्यार्थी एकत्र येऊन खेळल्यामुळे सांघिकता म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन त्याला कसं खेळायचं आणि त्यांच्या सगळ्यांना सामावून घेऊन तो या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी घेत असतो आणि त्यामुळे ती जबाबदारी गटात काम करण्याची आणि एकत्र खेळण्याची सवय लागल्यामुळे तो विद्यार्थी सर्वांचं सहकार्य, नेतृत्व आणि संवाद कौशल्य या ठिकाणी सुधारतं आणि त्याचा उपयोग त्याला भविष्यामध्ये पुढे जाऊन कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो नेतृत्व त्या ठिकाणी करू शकतो आणि व्यवस्थितपणे तो आपलं नेतृत्व करतो. चौथा मुद्दा आहे तो सतत सक्रिय राहण्याची सवय. लहान वयात शारीरिक शिक्षण घेतल्याने मोठ्या वयातही सतत सक्रिय राहण्याची सवय लागते आणि ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारते. सतत सक्रिय हा जो क्रीडा हे जे क्षेत्र आहे यामध्ये तो कायम आपल्या फिटनेससाठी सकाळी तो 5 वाजल्यापासून पूर्ण सतत सक्रिय राहून तो सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत तो कायम तो आपल्या गुंतून राहिलेला असतो आणि त्यामुळे त्याला ती सवय लागलेली असते. कोणतंही काम असू दे तो खिलाडी वृत्तीने त्या ठिकाणी करत असतो. पाचवा जो त्यामधला मुद्दा आहे तो शिस्त आणि आत्मनियंत्रण. शारीरिक शिक्षण आणि खेळामुळे शिस्त, नियम पालन आणि आत्मनियंत्रणाची सवय लागते जी जीवनाच्या इतर क्षेत्रातही उपयोगी या ठिकाणी पडते. म्हणजे खेळातील जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर महत्वाचे म्हणजे डिसिप्लिन, शिस्त आहे या ठिकाणी महत्वाची आहे आणि या ठिकाणी शिस्त आणि नियम पालन कोणतीही गोष्ट तो त्या ठिकाणी करत असताना आपण नियमबद्ध पद्धतीनं या ठिकाणी तो करत असतो. कोणतीही चूक त्याच्याकडून घडत नाही आणि त्याचबरोबर या खेळामुळे खेळाचा वयोगट या शिस्त आणि आत्मनियंत्रण मध्ये
तो जीवनाच्या इतर क्षेत्रातही तो त्याचा उपयोग त्याला त्या ठिकाणी होत असतो. यामध्ये विविध वयोगटामध्ये संधी आहे. विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी आहे. 11 वर्षाखालील गट हा इयत्ता 3री ते 5वीचा गट आहे. आणि यातून जो विद्यार्थी पुढे 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 विभाग असेल, स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल पर्यंत या ठिकाणी जाण्याची संधी या वयोगटातून असते. 11 वर्षाखालील गट हा इयत्ता 3री ते 5वीचा गट आहे. 14 वर्षाखालील गट इयत्ता 6वी ते 8वीचा आहे. आणि 18 वर्षाखालील गट इयत्ता 12वी पर्यंत आहे, म्हणजे 9वी ते 12वी असा हा वयोगट आहे. आणि या वयोगटातून खेळाडू हा नॅशनल लेवल पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो. आता या क्रीडा क्षेत्रामधून आपण पाहायला गेलं तर पुढे संधी जी आहे ती सरकारी व खाजगी क्षेत्र. सरकारी व खाजगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी संधी आहेत. त्यामध्ये रेल्वे पोलीस असेल, संरक्षण दल असेल, सरकारी बँका आणि विविध सरकारी विभागांमध्ये खेळाडूसाठी आरक्षित जागा या ठिकाणी असतात. लष्कर आणि संरक्षण दलामध्ये क्रीडापटूंसाठी विशेष आरक्षण आणि संधी या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि त्यामुळे खेळाडूंनी आपलं क्षेत्र, आपलं निवड या ठिकाणी व्यवस्थितपणे केली तर खेळाडू हा यशस्वी होतो. क्रीडा क्षेत्रामध्ये त्याला चांगली संधी या ठिकाणी मिळते आणि क्लास 1 अधिकारी होण्याचं त्याचं जे स्वप्न असतं त्या या क्रीडा क्षेत्रामधून त्याचं साकार होत असतं. त्याचबरोबर समजा त्याला जर सरकारी क्षेत्रामध्ये कुठे नोकरी संधी उपलब्ध झाली नाही तर त्याला खाजगी क्षेत्र या ठिकाणी आहे. आणि या खाजगी क्षेत्रामधून देखील विद्यार्थी प्रोफेशनल खेळाडू एखाद्या गेम मध्ये जर असेल, मग तो कुठलाही गेम असू देत, क्रिकेट असू देत, कबड्डी असू देत, व्हॉलीबॉल असू देत, फुटबॉल असू देत, सॉफ्टबॉल असू देत, या सांघिक गेम असतील किंवा वैयक्तिक असेल, 100 मीटर रनिंग असेल, 200 मीटर रनिंग असेल किंवा मल्लखांब असेल, हाय जम्प, लॉंग जम्प म्हणजे उंच उडी, लांब उडी, त्याचबरोबर भालाफेक, थाळीफेक, या वेगवेगळ्या इव्हेंट्स मधून या ठिकाणी त्या क्षेत्रामधून संधी आहे. आणि ती संधी म्हणजे अशी आहे की तो प्रोफेशनल खेळाडू या ठिकाणी जर असेल तर त्याला कोचिंग, फिटनेस ट्रेनर यासारख्या संधी या ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या असतील, मग महिंद्रा अँड महिंद्रा असेल, टाटा असेल किंवा एअरफोर्स असेल, रेल्वे असेल, या क्षेत्रांमध्ये देखील प्रायव्हेटायझेशन मध्ये या ठिकाणी त्या खेळाडूला संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर या खेळामध्ये जर ग्रेस गुण म्हणजे क्रीडा प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना ग्रेस गुणांचं या ठिकाणी महत्व आहे. त्यांना ग्रेस गुण मिळतात. इयत्ता 10वी आणि 12वीतील खेळाडूंसाठी ग्रेस गुणांची या ठिकाणी सुविधा आहे. जिल्हा स्तरावर 5 गुण त्या विद्यार्थ्याला असतात. जर तो जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय नंबर मध्ये जर विद्यार्थी आला तर त्याला 5 गुण आहेत. विभागासाठी 10 गुण, राज्य स्तरावर जर त्याचा सहभाग असेल तर 12 गुण, राज्य स्तर प्रावीण्य असेल तर 15 गुण, राष्ट्रीय स्तर सहभाग असेल तर 15 गुण आणि राष्ट्रीय प्रावीण्य असेल तर 20 गुण. अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रामध्ये संधी आहे. आणि त्याचबरोबर यानंतर या क्षेत्रामधून जर तो पुढे जात राहिला तर त्याला पुढे वेगवेगळ्या एमपीएससी, यूपीएससी मधून देखील या ठिकाणी पुढे नोकरीची संधी उपलब्ध होते. त्यानंतर महत्वाचे जे शासन निर्णय आहेत, तर एक म्हणजे पहिला जो शासन निर्णय तो 13 ऑक्टोबर 1889 मध्ये खेळाडूंसाठी 5 आरक्षणांची या ठिकाणी तरतूद झालेली आहे. त्यानंतर दिनांक 30 मार्च 2005 मध्ये या ठिकाणी दुसरा शासन निर्णय आलेला आहे. आणि जो तिसरा शासन निर्णय आलेला आहे तो 17 ऑगस्ट 2012 मध्ये या ठिकाणी आलेला आहे. तर तुम्हाला हे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्या शासनाच्या निर्णयानुसार आपण त्या ठिकाणी माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर आपल्याला आरक्षण कोटा जो असतो त्यामध्ये हे आरक्षण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या किंवा पदविका मिळवलेल्या खेळाडूंना या ठिकाणी लागू आहे. आणि हे आरक्षण
कोटा हा निमशासकीय नोकऱ्यांमधील गट क व गट ड आणि गट ड क्रीडा कसोट्यांसाठी पात्र या संवर्गातून लागू होतो आणि या सर्व आरक्षणाचा फायदा आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यामधून ह्या आरक्षणातून खेळाडू या ठिकाणी आपली नोकरी त्या ठिकाणी मिळवू शकतो, जॉब त्या ठिकाणी मिळवू शकतो. आता तुम्ही बघितलं सध्या प्रो कबड्डी आहे, क्रिकेटमध्ये T20 आलेले आहेत आणि यामधून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी हेरून उचललं जातं आणि त्याला त्या ठिकाणी ती संधी दिली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला खेळामध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत. आपण त्या ठिकाणी व्यवस्थित जर मार्गदर्शन घेतलं किंवा त्याचा मार्गदर्शन घेऊन आपण त्या पद्धतीनं जर या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जर आपलं करिअरच्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी खूप मोठ्या संधी आपल्याला या ठिकाणी खेळामध्ये पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आरक्षण कोटा याची जी व्याप्ती आहे ती म्हणजे निमशासकीय नोकऱ्यांमधील गट क व गट ड आणि गट ड या ठिकाणी या संवर्गातून बऱ्याच ठिकाणी आरक्षण प्रत्येक पोलीस असेल, सैन्य असेल किंवा शासकीय नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी 5% आरक्षण या ठिकाणी प्रत्येक क्रीडा विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं असते आणि यामधून विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी असते. परंतु खेळाडू त्या तयारीचे त्या ठिकाणी मिळत नसतात आणि मग त्या आरक्षणातून भरती देखील त्या ठिकाणी कमी प्रमाणात होते. तरी विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की आपण करिअरच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी खेळाकडे बघितलं पाहिजे, क्रीडा क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे आणि त्या दिशेनं आपण जर वाटचाल केलात तर तुम्हाला यश मात्र या ठिकाणी निश्चित मिळेल. कारण आपण नुसतं आरक्षण बघून चालणार नाही, तर आरक्षण आपण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे मी जर खेळाडू असेल तर त्या ठिकाणी मला त्या आरक्षणामध्ये कसा मी पहिल्या रँकमध्ये कसा येईन यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं व्हॅकन्सी ब्लँक जातात. का जातात तर खेळाडूच उपलब्ध होत नाहीत. त्या तयारीचे तेवढ्या प्रमाणपत्र मिळवलेले खेळाडू या ठिकाणी आपल्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत आणि मग तो आरक्षणाचा कोटा पुन्हा ब्लँक राहतो. म्हणून मी या ठिकाणी या करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी सर्व खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की या ठिकाणी सर्वांनी या खेळाकडे बघताना आपण या ठिकाणी नुसती मौज मजा करण्यासाठी तुम्ही मैदानावरती जाऊ नका. तर जो खेळ मी निवडेन मग तो कोणताही असू देत, कबड्डी असू देत, खो खो असू देत किंवा तुमचा रनिंग असू देत किंवा बॅडमिंटन असू देत, परंतु त्यातून मी जे काही करेन ते सर्वोत्तम असेल. अशा पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केलात तर तुम्हाला या क्रीडा क्षेत्रामधून मोठमोठ्या हुद्द्यांवरती म्हणजे असेल तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा आयुक्त पदापर्यंत किंवा उच्च पदापर्यंत या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातून तुमच्या क्वालिफिकेशन नुसार या ठिकाणी तुम्हाला नोकरीच्या संधी या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. यानंतर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्व क्रीडा क्षेत्र म्हटल्यानंतर नुसतं पाहिलं जातं की नुसतं आपला व्यायाम आणि योगा हे नुसतं क्रीडा क्षेत्र नाही आहे. तर ही जी व्याप्ती आहे ही मोठी आहे आणि या व्याप्तीमधून आपण आपला सर्वांगीण विकास या ठिकाणी केला पाहिजे आणि करिअरच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण त्या मार्गाने आपण या ठिकाणी गेलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर विविध क्रीडा क्षेत्रातील विविध संधी म्हणून आपण जर पाहत असू तर आपल्या समोर प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपण बघतोय तर ते सचिन तेंडुलकर याचा आपण आदर्श आपण डोळ्यासमोर घेतला पाहिजे. की सचिन तेंडुलकर यांचं जे व्यक्तिमत्व आहे तर आज जगानं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व मान्य केलेलं आहे. आज त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे जगाचा तो एक भारतरत्न म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याचा सन्मान असतो त्यांना मिळालेला आहे. याचं काय असेल तर खिलाडू वृत्ती या क्रीडा क्षेत्रामध्ये महत्वाचं म्हणजे खिलाडू वृत्ती ही महत्वाची आहे. सचिन तेंडुलकर बऱ्याच वेळा 99 या क्रिकेटमधील 99 याच्यावरती म्हणजे धावांवरती बऱ्याच वेळा पंचांनी त्याला बाद त्या ठिकाणी दिलेलं होतं. परंतु त्यांनी कधीही पंचांवरती म्हणजे आता जे काही क्रीडा क्षेत्रामधली जी काही परिस्थिती पाहिली
तर आपण म्हणजे आक्रमकपणा, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर जो नम्रता आहे, अंगी नम्रता आणि शिस्तबद्ध जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर यांचं हे व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे त्यांनी आज जगानं त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर पी.टी. उषा यांचं जर नेतृत्व पाहिलात तर या महिला खेळाडू आहेत. तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे आपण म्हणतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी काय करू शकत नाही, परंतु पी.टी. उषाचा आदर्श, या खेळाडूंचा आदर्श आपण घेतला पाहिजे. कारण एवढी परिस्थिती प्रतिकूल असताना त्यांनी त्यावरती मात करून आपलं नेतृत्व त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे, मिळवलेलं आहे. मग अशा खेळाडूंचा आदर्श घेऊन आपण त्या ठिकाणी आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये करिअरच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. आणि यांचा आदर्श घेऊन 2028 मध्ये लॉन्स एजन्सी अमेरिका ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. तर या ठिकाणी सुवर्ण, कांस्य, रौप्य आणि ब्रॉन्झ पदक मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी प्रत्येक जो आपला खेळ असेल त्यामध्ये सहभागी होऊन त्यातून आपण या ठिकाणी या अमेरिकेमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रातून नेतृत्व केलं पाहिजे आणि ती संधी आपण घेतली पाहिजे. तरी विद्यार्थी मित्र हो, मी या ठिकाणी तुम्हाला खेळाबद्दल आपली जी आवड, मेहनत करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्याच्या असंख्य संधी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या वाटेवरती आहेत. परंतु त्या वाटेने आपण प्रवास केला पाहिजे. तर आपणाला ती संधी या खेळामध्ये मेहनत, संयम, मी तुम्हाला मगाही सांगितलं की सचिन तेंडुलकर आणि संयम, आज बघा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोन्ही एका पिच वरती खेळणारे दोन मित्र, आज सचिन तेंडुलकर कोणत्या ठिकाणी आहे आणि अनिल कांबळे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी. म्हणजे आपण खेळाकडे बघताना खेळामधून जो संयमानं आणि व्यवस्थितपणे आपण आपलं लक्ष केंद्रित करून या ठिकाणी जो प्रवास करतो तो या ठिकाणी यशस्वी होतो. तर हे आपण सचिन तेंडुलकर यांचं नेतृत्व आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये जात असताना जी संधी आहे यामध्ये यश दूर नाहीये, मात्र त्या ठिकाणी चिकाटी आणि मेहनत करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आपलं क्रीडा हे केवळ शरीरासाठी नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी उपयुक्त आहे आणि म्हणूनच क्रीडा क्षेत्र हे केवळ खेळापुरते मर्यादित नसून ते एक प्रगल्भ आणि भरभराटीचे करिअर क्षेत्रात ठरते. आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की क्रीडा क्षेत्रामधून ज्या संधी उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नोकरीच्या संधी या क्रीडा क्षेत्रामधून उपलब्ध आहेत. त्या क्रीडा क्षेत्रातील विविध संधी या विषयावर मला सखोल माहिती देण्याची संधी या ठिकाणी मिळेल, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आताच आपण या वेबिनारच्या माध्यमातून आपण क्रीडा क्षेत्रातील संधी यामध्ये खेळाडू, कोच प्रशिक्षण, क्रीडा पत्रकारिता, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, फिटनेस ट्रेनर, फिजिओथेरपी, अंपायर आणि क्रीडा शिक्षक आणि क्रीडा वस्त्र व उपकरण डिझायनर आणि उत्पादक अशा विविध संधी, या संधींवरती आपण या ठिकाणी माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे किंवा दिलेली आहे. तरी या सर्व माहितीचा वापर आपण आपल्या पुढील जीवनामध्ये करून या ठिकाणी आपण करिअरच्या दृष्टीनं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राचे इतर जे फायदे आहेत ते देखील या ठिकाणी आम्ही या वेबिनारच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये तुमचं शारीरिक तंदुरुस्ती असेल, मानसिक आरोग्य असेल, सामाजिक कौशल्य असेल, सतत सक्रिय राहण्याची जी सवय आहे ती या क्रीडा क्षेत्रामुळे तुम्हाला लाभते. तसेच शिस्त आणि आत्मनियंत्रण या क्रीडा क्षेत्रामुळे तुम्हाला या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर या क्रीडा क्षेत्रामधून खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये ज्या संधी आहेत त्या देखील या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीनं तुम्ही त्या मिळवू शकता किंवा त्या संधी कशा उपलब्ध होतात ते देखील या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर क्रीडा प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना ग्रेस गुण कोणत्या पद्धतीचे असतात
आणि कशा पद्धतीने मिळतात हे देखील या ठिकाणी तुम्हाला या वेबिनारच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे माहिती। तर याचा वापर करून आपण या ठिकाणी या क्रीडा क्षेत्रातील विविध संधीचा फायदा या ठिकाणी घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद संदेश तुळसणकर सर, खूप छान मार्गदर्शन आपण केलं। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे त्याचबरोबर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या वेबिनारमध्ये क्रीडा क्षेत्रातील विविध संधी या विषयावरती वेबिनार आयोजित केलेलं होतं। सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं क्रीडा क्षेत्रातील संधी विशद केलेल्या आहेत। खेळाडू म्हणून, कोच म्हणून ते स्वतःचं करिअर करण्यासाठी वेगवेगळ्या असणाऱ्या संधींचा उल्लेख या ठिकाणी केला। क्रीडा क्षेत्रामध्ये आपण कार्यरत राहिल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात, त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या कोणकोणत्या स्तरावरती त्याचे फायदे होतात हेही चांगल्या प्रकारे विशद केलेलं आहे। कोणत्या गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत तेही त्यांनी सांगितलेलं आहे। वयवर्ष 8 पासून 12 पर्यंत, त्याचबरोबर वेगवेगळ्या असणाऱ्या भविष्यातील संधीही त्यांनी विशद केलेल्या आहेत। ह्या करिअरमध्ये सरकारी क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रातून कोणतं करिअर करता येईल, खाजगी क्षेत्रामध्ये कोणतं करता येईल, या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांशी कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल हेही सांगितलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने असा वाटतो की जो खेळाडूंना 5% आरक्षण शासनाने ठेवलेलं आहे, त्याचे शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित केले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये 5% आरक्षणासाठी कोणते निकष आहेत आणि कशा पद्धतीनं त्या आरक्षणाची प्रक्रिया राबवली जाते तीही खूप चांगल्या पद्धतीनं विशद केलेलं आहे। आपल्याला जर सविस्तर माहिती बघायची असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आपले हे शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित केलेले आहेत, त्याचा अभ्यास करून आपल्याला या क्षेत्रामधील विविध संधींचा चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल। मित्रांनो, आजकाल आपण बघतोय की क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा सकारात्मक होण्याची गरज आहे आणि त्या वयामध्ये जर आपण पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी जर चांगल्या प्रकारे त्याचा सराव केला, त्याकडे वेगवेगळ्या संधी ह्या उपलब्ध कशा होतात, त्यांना जाण्याचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहेत हे जर आपण नीट अभ्यासलं तर आपल्या शाळांच्या ग्राउंडवरती ह्या विविध खेळांच्या अनुषंगाने माध्यमिक शाळेमध्ये, उच्च माध्यमिक शाळेमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये याच्या खूप चांगल्या पद्धतीनं संधी उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या संधी सरांनी आता उल्लेख केला की 2028ला जे ऑलिम्पिक होणार आहे त्या ऑलिम्पिकमध्ये आपण जर बघितलं दरवर्षी दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होते, याच्यामध्ये भारताचा नंबर हा आपला अत्यंत खाली आहे। त्यामुळे तो जर अग्रस्थानी न्यायचा असेल, जास्तीत जास्त पदकांची संख्या वाढवायची असेल तर आपण पालक आणि विद्यार्थी यांनी आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल करून, आपल्या निवडीमध्ये बदल करून खेळांचा सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जर या पद्धतीनं जर आपण हा दृष्टिकोन विकसित केला तर निश्चित स्वरूपामध्ये देशाबरोबर महाराष्ट्रही देशामध्ये अग्रस्थानी राहील। आणि म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधींचा आपण उत्कृष्ट आणि चांगल्या सक्षमपणे लाभ घेणं गरजेचं आहे। हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं, हे माहिती करून देण्याचं काम ही SCRT आणि डाएटने केलेलं आहे। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, कारण आजपर्यंतचे झालेले सगळे वेबिनार वर्षभर दर आठवड्याला जे होतात ते उत्कृष्ट पद्धतीनं झालेले आहेत। आजही हा चांगल्या प्रकारे हा वेबिनार संपन्न झालेला आहे। सरांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्याबद्दल सरांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं संदेश तुळसणकर सरांचे मनपूर्वक धन्यवाद, त्यांचे आभार। त्यांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा चिंतो। आपल्या सर्वांनीही हे करिअर निवडावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो, तुम्हालाही शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग याच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो। नमस्कार।